सांगा, या वाड्याला शिक्का मेन्शन असं नाव पडलेलं आहे, लिहिलेलं एक पत्र आहे. आता जे आहोत त्या ह्या वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे आहोत. वाड्याला तटबंदी असल्यामुळं आपण खालून जर बघितला तर हा वाडा एखादा किल्ल्यासारख्याच आपल्याला दिसतो. हो. त्या कालखंडामध्ये हे सुरक्षा रक्षक असणार त्या काळामध्ये. आपण एक इमॅजिन करू शकतोय आता की कशा पद्धतीने दरबार असेल किंवा सुरुवात करत असताना इथं सुरक्षा रक्षक असतील. आपण जी छत्रपती शिवाजी महाराज जे ऐतिहासिक आहेत अशी बरीचशी ऐतिहासिक कागद ही महाराष्ट्र आपल्या पुरातन विभागाला, भारतीय पुरातन विभागाला आपण दिलेले बघू शकताय. पूर्वीच्या काळी आपण जेल वगैरे. नमस्कार, मी प्रियांका मदने. मी सध्या आहे पाटणमध्ये. याच ठिकाणी तुम्ही बघू शकताय पाठीमागे एक वाडा आहे, ऐतिहासिक वाडा, ज्याला पाटणकरांचा, सरदार पाटणकरांचा वाडा किंवा शिक्का मेन्शन असंही नाव आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या भिंतींना, या वाड्याच्या भिंतींना बोलक्या करणार आहोत आणि याच्या मागचं सुरुवातीपासून हे कधी बांधला गेला होता, याच्यामध्ये कोणकोणत्या ऐतिहासिक वस्तू जतन केलेल्या आहेत, त्या सगळ्या आपण तज्ञ व्यक्तींच्याकडून याबद्दलची माहिती घेणार आहोत. बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय माहिती मिळते ते. नमस्कार सर. नमस्कार. सुरुवातीला तर प्रेक्षकांना तुमचा परिचय करून द्या. मी संजय इंगवले, पाटणकर, नागोजीराव पाटणकर वाचनालयामध्ये मी गेली 36 वर्ष ज्ञानदानाचं ग्रंथपाल म्हणून कार्य करतोय आणि आज पाटणकर घराण्याच्या या श्रीराम देवस्थान ट्रस्टचा व्यवस्थापक म्हणूनही त्याचा कारभार मी सांभाळतोय. आणि आज या ठिकाणी आपण आलेला आहे त्याबद्दल श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या वतीने मी स्वागत करतो आपलं. धन्यवाद सर. तर सुरुवातीला सर सांगा की ह्या वाड्याचं बांधकाम खूप जुनं आहे, म्हणजे 100 वर्षापूर्वीच असं वाटतंय हे सगळं बांधकाम बघतोय आपण. तर काय सांगाल, हे कधी बांधलं गेलं? बरोबर आहे. हा पाटणकर घराण्याचा ऐतिहासिक असा हा वाडा आहे आणि याला जवळजवळ 135 वर्ष होऊन गेलेले आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्याची निर्मितीची संकल्पना सोडली, त्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नासाठी ज्या काही महाराष्ट्रामधल्या सरदार मंडळींनी, तत्कालीन सरदार मंडळींनी त्यांना सहकार्य केलं होतं, त्यामध्ये सरदार पाटणकर हे एक असं एक घराणं आहे की ज्यांनी पिढ्यानपिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास ठेवून या मराठी दौलतीच्या सेवेसाठी आपलं योगदान दिलेलं आहे. त्या घराण्यातल्याच या सगळ्या राज्यकर्त्यांचा हा वाडा आहे आणि हा 1891 साली बांधला होता. सरदार मेजर नागोजीराव तथा बाबासाहेब पाटणकर यांनी तो वाडा बांधलेला आहे आणि याला जवळजवळ आज आपण 135 वर्ष पूर्ण झालेलं आहे. याचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की मनासाहेब घाटगे झुंजारराव यांच्या मार्गदर्शनाखाली हा 1891ला या वाड्याचं बांधकाम सुरू झालं होतं. ते पुढं 1896 पर्यंत या वाड्याचं बांधकाम चालू होतं आणि या वाड्याला जवळजवळ त्या काळामध्ये जवळजवळ 60,000 रुपये खर्च आला होता त्या काळामध्ये. आता सध्या कोण इथं आहे त्याची देखभाल करत? आता या वाड्यामध्ये सध्या पाटणकर घराण्याचे जे वंशज आहेत, ज्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये माजी सार्वजनिक बांधकाम म्हणून अत्यंत प्रभावी असं काम केले होते, ते सरदार विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आणि त्यांचे कुटुंबीय सध्या या वाड्यात वास्तव्याला आहेत. पहिलं सगळं आहे तसं ठेवलंय त्याच्यामध्ये? होय होय, सगळं आहे तसंच. तर बघू शकताय, जुन्या काळातल्या वस्तू बघायच्या म्हटलं की त्याचा आपल्याला बघत असतानाच आपल्या लक्षात येतं. या ठिकाणी सर काय होतं पहिल्यांदा? हा आपण आता जे आहोत त्या ह्या वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे आहोत आणि पूर्वी आपण लक्षात घ्या की प्रत्येक जिथं राजवाडा होता तिथं सुरुवातीला नगारखाना होता. बरोबर. तसाच हा इथं नगरखाना आहे आणि या वास्तूमधनच तत्कालीन कालखंडामध्ये नगारखान्याची वाद्य वाजवली जात होती. बघू शकताय, सुरुवातीलाच असणारा हा ऐतिहासिक वाड्यामध्ये असणारा हा नगरखाना. या बाजूला पण हो, ह्या बाजूला त्या काळामध्ये जे सुरक्षा व्यवस्था म्हणजे जे लोक असायची सुरक्षा दृष्टिकोन त्यांच्यासाठी या ठिकाणी हे दोन्ही पण. हो. तर जुनं ते सोनं आपण म्हणतो आणि इतिहासाचं ज्यावेळी आपण, ही या वाड्याची दक्षिण बाजू आहे आपण म्हणतो, हा वाड्याचाच भाग आहे. सध्या इथं श्री विक्रमसिंहजी पाटणकर त्यांचे धाकटे बंधू श्री अमरसिंह पाटणकर या ठिकाणी राहतात. या ठिकाणी बुरुज, हो, या ठिकाणी दोन्ही बुरुज आहेत आणि पूर्णतः वाड्याला तटबंदी असल्यामुळं आपण खालून जर बघितला
तर हा वाडा एखादा किल्ल्यासारखाच आपल्याला दिसतो. हो बरोबर आहे. पूर्ण तटबंदी असले हो आहे, आहे. पूर्ण तटबंदी आहे या वाड्याला. तर खरंच एखाद्या किल्ल्यासारखं एक हो नक्कीच नक्की. इथून बघू शकता आपण बरेच गड किल्ले बघत असतो त्यावेळी जशी तटबंदी असते आणि त्याला हे गवाक्ष ठेवलेले आहेत म्हणजे पाहणी करण्यासाठी. पाहणी करण्यासाठी तुम्ही बघू शकताय. खरंच इतिहासाची एक साक्ष देणाऱ्या वाड्याची आज आपण माहिती बघतोय. आणि हा वाडा असा उंचीवर असल्यामुळं इथून बहुतांशी त्या कालखंडामध्ये संपूर्ण पाटण जे नगर होतं ते पूर्णतः दिसत होतं या ठिकाणी. पाटण तालुका म्हणजे एक नैसर्गिक दृष्ट्या तर काय म्हणतो आपण वरदान लाभलेला तालुका आहे. आणि त्याचप्रमाणे ऐतिहासिक वारसा ऐतिहासिक पण वास्तू. जपलेला हा, आहे होय. हेच म्हणावं लागेल. होय. तर बघू शकता या ठिकाणी असणारे देखरेखीसाठी असणारे या छोटे छोटे कवाक्ष बघू शकताय तुम्ही. चला अजून आपण बघूया या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी आहेत आपल्याला जे इतिहासाची साक्ष देत आहेत. ते वाड्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे. हे मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार आहे. तर बघू शकताय वाड्याचं असणार हे मुख्य प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी पण हे पहिल्यातलंच आहे का पेंटिंग? हो नाही अलीकडे केलेलं आता आहे. अलीकडे केले का? हा. या ठिकाणी त्या कालखंडामध्ये हे सुरक्षा रक्षक असणार त्या काळामध्ये. आपण एक इमॅजिन करू शकतोय आता कशा पद्धतीने दरबार असेल किंवा सुरुवात करत असताना इथं सुरक्षा रक्षक असतील जसं आपण आता फक्त फिल्म मध्येच बघू शकतोय. पण हे तुम्ही कल्पना करू शकताय. सर सांगत आहे त्याच्यामधूनच हा मुख्य दरवाजा. होय होय. दरवाजा पण कसा आहे तुम्ही बघू शकताय दरवाजाचं पण. आपण ज्यावेळी वाड्यामध्ये प्रवेश करतो मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर या ठिकाणी सर काय ह्या दोन्ही पण सांगा प्रेक्षकांना. आज हा दप्तरखाना आहे. या पाटणकर घराण्याची जी काय ऐतिहासिक कागदपत्र आहेत ती बहुतांशी इथं आहेत. आणि नंतरच्या काळात भारतीय पुरातन विभागानं जी छत्रपती शिवाजी महाराज जे ऐतिहासिक आहेत अशी बरीचशीच ऐतिहासिक कागद ही महाराष्ट्र आपल्या पुरातन विभागाला भारतीय पुरातन विभागाला आपण दिलेले. तरी सुद्धा या दप्तरखान्यामधला एक एक कागद जर बघितला तर किमान तो नाही म्हटला तरी अगदी 20-25 फूट पर्यंत अगदी असा कागद काही जुनी माझ्या बघण्यात आलेली आहे. आणि बहुतांशी या घराण्यातला असणारा इतिहास या कोठडीमध्ये सध्या आहे. या बाजूला सर काय आहे? या काळामध्ये त्या कालखंडामध्ये काही गुन्हेगार किंवा काही लोक असले तर त्यांना ठेवण्याची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केली जात होती. या वाड्याला सर बघू शकताय तुम्ही या ठिकाणी एक जेल टाईप. हा ते कुलूप सुद्धा ऐतिहासिकच आहेत बघा. तर बघू शकताय पूर्वीच्या काळी आपण जेल वगैरे कसं असू शकतं ते या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. याला अंधार कोठडी पण म्हणता येईल. अंधार कोठडी पण. वाड्यातून ज्यावेळी आपण आत येतो प्रवेशद्वारातून तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय एक दरबार सुरुवातीला कशा पद्धतीचा असू शकतो एखादा वाडा. त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी असू शकतील याची कल्पना आपल्याला येते. या ठिकाणी आपण म्हणू शकतो या ठिकाणी वरती दरबार भरत असेल अशाच प्रकारचं एक स्ट्रक्चर इथं दिसतंय. सर काय सांगाल याविषयी? हे आपण जिथं उभा आहोत त्या आपल्या वर असं ह्याच्यावर एक दरबार हॉल आहे. तिथं संपूर्ण म्हणजे तिथं त्यांच्या बैठका वगैरे होतात आणि त्या ठिकाणी काही ऐतिहासिक त्या घराण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इथं ठेवण्यात आलेल्या आहे. वरती दरबाराचा हॉल आहे. आता सध्या ते निवासस्थान त्यांचं आहे तिथं. ओके पुढे बघूयात सर. तुम्ही बघू शकता आत प्रवेश केल्यानंतर इथं काही फोटोग्राफ्स आहेत आणि इथं एक पत्र आहे. सर याविषयी काय सांगाल? हे खरं म्हणजे संपूर्ण आपल्या सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे. विशेषतः आमच्या पाटणकर वासियांना ती एवढ्यासाठी की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या कालखंडामध्ये या घराण्यातले यशवंतराव पाटणकर एका लढाईमध्ये त्यांना वीर म्हणायला आलं होतं. त्या कालखंडामध्ये त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक पत्र त्यांना जे पत्र पाठवलेलं आहे
ते त्यांचे जे पूर्वज होते चांजी पाटणकर आणि बाळाजी पाटणकरांना त्या पत्राचा हा एक इथं नमुना आपण लावलेला आहे. परंतु या सगळं पत्र वाचल्यानंतर लक्षात येईल की शिवाजी महाराजांनी हे पत्र लिहिताना शेवटी असं लिहिलेलं आहे की आपण मानाचे धनी आहात. यावरूनच या पाटणकर घराण्याच्या शिवछत्रपतींच्या कार्यावरच्या निष्ठा आपल्याला दिसून येतात. आणि ही खरं तर सगळ्या मराठी जनांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे म्हणा. नक्कीच सर. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेलं पत्र म्हटल्यावरती नक्कीच त्याच्यामधलं शब्द न शब्द प्रत्येक शब्दामध्ये एक ऊर्जा देण्याचं ऊर्जा एक आहे, काम बरोबर, असतं. बरोबर आहे. आणि पहिल्या काळातली पत्र कशी लिहिली जात असतील ते सुद्धा एक हो, या आहे. नमुन्याच्या स्वरूपात तुम्ही बघू हो, शकताय हो. मित्रांनो. हे मोडी लिपीत आहे आणि त्याचं हे भाषांतर केलेलं आहे. ते बघा. सुरुवातीलाच त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही मानाचे धनी. तर अशाच अजून काही गोष्टी आहेत का जे या वाड्याचा इतिहास सांगतात किंवा सरदार पाटणकरांचा वाडा म्हणत असताना कोणकोणत्या अजून गोष्टी आहेत ते पण सरांच्याकडून जाणून घेऊया आणि बघूयात. ठीक. तर याच वाड्यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले एक राम मंदिर आहे, ते पण आपण बघणार आहोत आणि सर त्याच्याबद्दल अधिक माहिती आपल्याला सांगतीलच. सर हे राम मंदिर त्याच्याविषयी सुरुवातीला कधी मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली त्याच्याबद्दल काही बरोबर. कहाणी किंवा पाटणकर घराण्याच्या प्रत्येक येणाऱ्या प्रत्येक कर्तबगार माणसांनी आपल्या परीने लोकहितेशी कारभार केलेला आहे आणि लोककल्याणाच्या ज्या काही गोष्टी घडल्या, ज्या निर्णय झालेले ते याच वाड्यातून झालेले आहेत. म्हणजे शौर्याचा आणि लोककल्याणकारी कारभाराचा जरी वारसा असला तरी पाटणकर घराण्यांनी सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा सुद्धा जोपासलेला आपल्याला दिसून येत आहे. नक्कीच सर. या घराण्याचं जे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र आहे, त्याची एक कथा अशी आहे की समर्थ रामदास स्वामी एकदा पाटणला आले होते आणि ते पाटणला आल्यानंतर इथून पाटण पासून काही अंतरावर एक काळोली गाव आहे. त्या काळोली गावाच्या तिथं असणाऱ्या आपल्या कोयनेची जी नदी आहे त्याच्यामध्ये ते पावसाळा असल्यामुळे ते तिथं आंघोळीला गेले असताना त्या ठिकाणी बुडले होते. ज्यावेळेस ही घटना या घराण्यातले मूळ पुरुष चांजी पाटणकरांना कळली त्यावेळेस त्यांनी आपल्याकडची जे काही स्वार लोक माणसं होती त्यांना ते शोधण्यासाठी पाठवले. परंतु ते काय त्यांना तिथं शोधता आले नाहीत आणि सापडले नाहीत. त्यामुळं चांजी पाटणकरांनी कल्याण स्वामींना सज्जनगडला निरोप पाठवला की अशी अशी घटना घडलेली आहे. त्यावेळेस हे कल्याण स्वामी इथं आले आणि त्यांनी ती जागा दाखवण्याची विनंती केल्यानंतर ही सगळी मंडळी चांजी पाटणकर आणि त्यांचे सगळे असणारे लोक त्या ठिकाणी गेले. त्यावेळेस कल्याण स्वामी स्वतः त्या असणाऱ्या नदीच्या कोयना नदीच्या डोहामध्ये जिथं रामदास स्वामी बुडले होते तिथं त्यांनी त्यात उतरले आणि त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांना त्या पाण्याच्या तळाशी रामदास स्वामी पद्मासन मांडी घालून बसलेले आढळल्यानंतर ते त्यांना तिथून घेऊन आले. त्यांनी बाहेर आणल्यानंतर मग वाजत गाजत ही सगळे मंडळी रामदास स्वामींना चांजी पाटणकरांनी वाड्यात आणली. त्यावेळेला एक उत्सव या ठिकाणी झाला आणि त्यावेळेला रामदास स्वामींनी पाटणकर घराण्याचे जे मूळ पुरुष चांजी पाटणकर आहेत त्यांना पट्टाभिषेक रामाची मूर्ती या ठिकाणी भेट दिलेली आहे. ही घटना 1656 साली घडलेली आहे आणि मग ती मूर्ती जवळजवळ अनेक वर्ष या पाटणकर घराण्याच्या असणाऱ्या देवाऱ्यात खाजगी देवाऱ्यात पूजली जात होती. परंतु या घराण्यातले नंतर एक कर्तबगार दृष्टीपुरुष म्हणजे आताचे जे विक्रमसिंह पाटणकर दादा आहेत त्यांचे आजोबा सरदार भीमराव नागोजीराव पाटणकर हा एक द्रष्टा माणूस, एक लोककल्याणकारी लोकहितेशी जागीरदार म्हणून त्यांचं कार्यकर्तृत्व सुद्धा तितकं मोठं आहे. त्यांनी मग की ह्या मूर्तीची वंशपरंपरेने पूजा अर्चा व्यवस्थित व्हावी या दूरदृष्टिकोनातून त्यांनी मग ज्यावेळेस या घराण्याच्या प्रॉपर्टीच्या ज्यावेळेस जागे वाटण्या झाल्या त्यामध्ये 4थी वाटणी ही प्रभू रामचंद्राच्या नावाने बाजूला काढून आज ह्या वाड्याच्या पूर्व बाजूला जो हे राम मंदिर दिसते ते त्यांनी स्थापन केलेले. त्यामध्येच त्यांनी प्रभू रामचंद्राची ती मूर्ती स्थापित केलेली आहे. आज या घटनेला जवळजवळ 370 वर्ष होत आहे. 370 वर्ष. हो, गेले 370 वर्ष अखंडपणे या ठिकाणी रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. तर बघू शकता हे राम मंदिर
म्हणजे सर सांगताय 370 वर्ष झाली. 370 वर्ष झालेत या ठिकाणी असणार हे. तुम्ही बघू शकता एखाद्या मंदिराची रचना असताना त्या काळातल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळत आहेत. हे सरदार भीमराव पाटणकरांच्या बद्दलची माहिती या ठिकाणी आपण हे केलेली लावलेली आहे. ह्याच्यामध्ये इथल्या सगळ्या घटनांचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि कारभाराचा उल्लेख ह्याच्यामध्ये सगळा आपण आलेला केलेलं आहे. आहे. तर हेच आहे राम मंदिर आणि जी मूर्तीची स्थापना हा, ते झालेली आहे. प्रभू रामचंद्रांच्या खाली पायापाशी जी मूर्ती दिसते आहे आपल्याला हा पंचधातूची, हम्म. ती समर्थ रामदास स्वामींनी त्या कालखंडामध्ये दिलेली. चांजी पाटणकर, सरदार चांजी पाटणकरांनी. रामनवमीचा उत्सव 9 दिवस मोठा असतो. 9 पाटण दिवस. पंचक्रोशीतील सगळे म्हणजे यात्रेचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त होत असतं. नक्कीच. आणि ही पाटणकर घराण्यांची वंश वृक्ष हे आहे, म्हणजे आपण त्याला म्हणतो ना. तुम्ही सर इथं किती वर्ष काम करताय, म्हणजे इथं आल्यापासून किती वर्षांचं तुम्हाला? आता मला इथं झाले की 15 वर्ष होतील जवळजवळ. हे त्यांचे मूळ परस सरदार चांजी पाटणकर, त्यांच्याविषयी तुम्ही आता सांगितलं ते मूर्तीची. ते. तर पाटणकर घराण्यामध्ये जे वीर पुरुष झाले आहेत यशवंतराव त्यांची या पाटणकर. ठिकाणी बघू शकताय तुम्ही. तर इथं लिहिले राजाराम बरोबर. महाराजांना दत्तक. हे कोल्हापूरची जी आपली करवीरची नगरीची गादी आहे, तिथले हे छत्रपती शिवाजी तथा बाबासाहेब महाराज यांनी त्यांच्यानंतर ज्यांना दत्तक घेतलं ते छत्रपती राजाराम महाराज हे मूळ पाटणकर घराण्यातले, म्हणजे या घराण्यातून तिथं दत्तक गेलेले आहे. एक द्रष्टा शिक्षण प्रेमी म्हणून राजाराम महाराजांचा इतिहास सुद्धा मोठा आहे. आणि यांचं निधन युरोपच्या दौऱ्यावर असताना इटलीमध्ये लॉन्स फॉरेन्स या ठिकाणी त्यांचं निधन झालं होतं. आज जे कोल्हापूरला राजाराम कॉलेज जे आहे ते यांची स्मृती जपतेलं आहे. म्हणजे ह्यांचं एक वैशिष्ट्य होतं, जे बाहेर चांगलं आहे, जे जगात चांगले आहेत त्या सगळ्या सुधारणा, त्या चांगल्या गोष्टी आपल्या राज्यात याव्यात या दृष्टिकोनातून त्यांनी तो युरोपचा दौरा आखला होता. यांच्या अकाली निधनानं तर खरं मी म्हणतो महाराष्ट्रानं एक द्रष्टा शिक्षण प्रेमी गमावलेला आहे. खरंच इतकं यांचं कार्य होतं. तर बघू शकता हे तुम्ही. सगळे कोल्हापूर महाराजांचे तिथले आहे. राजश्री या बाजूला आहे, तर राजश्री हे राजश्री शाहू महाराज. ऐतिहासिक गोष्टी बघत असतो त्यावेळी ते जतन केली जातात, त्याचीच प्रचिती हे बघत असताना आपल्याला येते. सरदार नागोजीराव पाटणकर, हे दादांचे पंजोबा पाटणकर. इथं चितळ त्याचं पण हे आहे. हो, सगळ्यांचे. सुरुवातीच्या काळी आपण म्हणत असतो पूर्वीच्या काळी शिकारीचा जो छंद होता त्याच हे इथं दिसतंय आपल्याला. सांबर, पण सांबर. ती कचेरी आहे, देवस्थान कचेरी त्यावेळची, त्यावेळेपासून. यात काय होत होतं? हे तर देवस्थानचे सगळे कागदपत्र, डॉक्युमेंट्स त्या कचेरीतून, देवस्थानचा दैनंदिन जो कारभार आहे तो इथून पाहिला जातो. आजही हे आजही आहे. आता त्याचं व्यवस्थापन माझ्याकडे आहे. आज जे राम मंदिर जे आहे ते राम मंदिराच्या स्थापनेचे संस्थापक आपण यांना म्हटलं तरी हरकत नाही. कारण ह्यांचं संपूर्ण ह्यांच्यावर जो संस्कार झाला होता तो राजश्री शाहू महाराजांचा झाला होता. आणि त्याचाच वारसा घेऊन पुढे ज्यावेळेस ते पाटणचा जहागीरचा कारभार त्यावेळी हातात घेतला त्यावेळेस एक पितृव्रत म्हणतो आपण, प्रजादक्ष जहागीरदार कशा असावेत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सरदार भीमराव नागोजीराव पाटणकर आहे. एक आदर्शवर्त कारभार त्यांनी आपल्या कालखंडामध्ये केला होता. कसा आदर्श म्हणजे? आज कुठलाही म्हणजे ज्याला गरज आहे त्या व्यक्तीची गरज ओळखून त्याला त्यांनी मदत केलेली आहे. आणि त्यांच्या कालखंडामध्ये ज्या काही सामाजिक सुधारणा झालेल्या आहेत पाटणमध्ये म्हणा, हे केवळ त्यांचंच काम मोठं आहे असं मला वाटतं.
अनेक लोकांना त्यांनी मदतीचा हात पुढं करून शिक्षण असेल, हं. कुठला व्यवसाय असेल त्यामध्ये त्यांनी पुढं त्याला मोठं करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. विशेषतः या देवस्थानचा कारभार करत असताना त्यांचा जो दृष्टीपणा आहे तो मला वाटतं प्रत्येक आजही तो लागू आहे, की प्रत्येकाने शिकण्यासाठी कारभार कसा करावा. केवळ ह्या जागेचा किंवा ह्या जहागिरीचा मी मालक आहे हे न मानता याचा मी प्रतिनिधी आहे आणि प्रतिनिधी म्हणून माझी काही जबाबदारी आहे, ती जबाबदारी कशी पार पाडली पाहिजे एक आदर्श त्यांनी घालून दिला होता. त्या उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का? उदाहरण म्हणजे आता तुम्हाला सांगण्यासारखं आहे, हा काय काटकसरीचा विषय नाही किंवा चिंगूसपणाचा विषय नाही, परंतु देवस्थानचा कारभार करताना सुद्धा किती बारकावे त्यांच्या होते, की प्रत्येक गोष्ट त्यांनी या ठिकाणी जी करत असताना अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे, काटेकोरपणे केलेली आहे. विशेषतः एखादी गोष्ट जर त्या तुम्हाला दिली तर ती गोष्ट करत असताना बाबा ती गोष्ट किती दिवस म्हणजे समजा उदाहरणार्थ तेल देवस्थानाला लागणारं तेल असेल, ते तेल समजा महिन्यासाठी महिनाभर दिलं असेल तर ते महिन्यातच तुम्ही त्या महिन्यालाच संपवायचं किंवा त्या दिवशी संपवायचं. तुम्ही कमी केलं आणि जास्त केलं असं कुठलं नाही. आज तुम्ही चाव्या ह्या ठिकाणी बघा दिसतात, त्या कपाटाची चावी त्या ठिकाणीच गेली पाहिजे. कुठलीही गोष्ट वापरायची असेल तर ती हे केलेलं एवढंच काय की आपल्याकडून सुद्धा देवस्थानचं नुकसान होऊ नये, जरी आपण त्याचे विश्वस्त असलो तरी ती आपल्याकडून होऊ नये. एक असं उदाहरण आहे की त्यांनी या ठिकाणी दैनंदिन रामाच्या सेवेसाठी एक व्यक्ती ठेवली होती आणि अचानकपणे त्या व्यक्तीवर त्यांनी तो जो काही पगारा वगैरे खर्च केला होता झाला होता, अचानक ती व्यक्ती इथून काम सोडून न सांगता गेल्यामुळं त्यांच्या मनाला ती खूप गोष्ट लागली आणि आपल्यामुळं आज देवस्थानचं नुकसान होतंय हे त्यांच्या लक्षात आलं. एवढीच गोष्ट त्यांना लागली की त्यांनी ते नुकसान वास्तविक ट्रस्ट त्यांनीच निर्माण केला होता. जर नुकसान तोटा आहे ते त्यांनी सहन करू शकले होते, पण ही गोष्ट त्यांनी एवढी हे केली की झालेला त्या कर्मचाऱ्यावरचा खर्च त्यांनी आपल्या स्वतःच्या खाजगीनं ते पैसे देवस्थान ट्रस्टकडे वर्ग केलेले आहे. खरंच याच्यातून आणि रामाच्या आज मूर्तीमध्ये त्यांचे एवढं काटेकोरपणा होता की प्रभू रामचंद्राच्या गळ्यातील हार दैनंदिन वापरातले हार सुद्धा ज्यावेळेस आपण दुसऱ्या दिवशी काढून ठेवत होतो, त्या हारातली फुलं काढून तो दोरा मात्र एका ठिकाणी गोळा करून ठेवला होता की ते पुढच्या हारासाठी उपयोगी आला पाहिजे. म्हणजे दूरदृष्टी असलेलं त्यांचं. आज मी त्यांचा कारभार बघतो का नाही की प्रत्येक रेकॉर्ड एवढं अपडेट ठेवलेलं आहे की 52 साली काय घडलं होतं या ठिकाणी त्याची नोंद आज सुद्धा तुम्हाला अपडेट या ठिकाणी दिसलेली आहे. म्हणजे हे प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी या मंदिरात काय करावं येणाऱ्या भक्तानं आणि काही करू नये याच्यासाठी सुद्धा 1966 साली लावलेला बोर्ड आज सुद्धा इतर मंदिरांना तो दिशादर्शक आहे की मंदिरात आल्यानंतर भाविकांची जबाबदारी काय आहे, तशी इथल्या पुरोहिताची जबाबदारी काय आहे आणि ती त्यांनी कशी पाळली पाहिजे याची सुद्धा त्यांनी मार्गदर्शक तत्व त्या ठिकाणी लावलेली आहे. बघूयात ती पण आपण. बोर्ड आहे हा 1966 सालचा बोर्ड आहे. त्याच्यामध्ये देवस्थानच्या कारभाराविषयी सगळ्या गोष्टी लिहित असताना प्रत्येकानं आपली जबाबदारी कशी पार पाडावी याचे एक मार्गदर्शक तत्व आहे. स्वर्गीय भीमराव पाटणकरांचं एक वैशिष्ट्य आहे की एखादी मदत जर आपले करत असतील तर ती मदत पूर्णतः त्या कामासाठीच वापरली जावी अशी त्यांची इच्छा होती. विशेषतः त्यांनी शालेय जीवनामध्ये शिकणाऱ्या या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जी दिली होती त्या शिष्यवृत्तीचा वापर व्हावा. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देत असताना ती शिष्यवृत्ती देण्यापूर्वी त्या विद्यार्थ्यानं त्या शाळेमधनं तसा त्या शिक्षकांचा दाखला आणणं क्रमप्राप्त होतं की हा विद्यार्थी दैनंदिन शाळेत रोज येतो, नियमित येतो. अशी जी घटना त्यांच्या देवस्थान ट्रस्टमध्ये एक कर्मचारी कामाला होता आणि त्याच्या मुलाला त्यांनी शिष्यवृत्ती दिली होती आणि त्याचा अभ्यास हुशार होता मुलगा. सुरुवातीच्या कालखंडामध्ये तो शाळेत नियमित गेला, नंतर त्यांच्या लक्षात आलं असं होतं की हा विद्यार्थी नंतर शाळेत जात नाही, दांड्या मारतोय आणि नंतर शाळेत जाणं बंद केले. ही गोष्ट त्यांना एवढी खटकली की आपण देवस्थानचा पैसे एका चांगल्या विद्यार्थ्यासाठी खर्च करतो पण त्याचा उपयोग झाला नाही हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी त्या विद्यार्थ्याच्या वडिलाच्या दैनंदिन पगारातनं ती सगळी रक्कम कट केली.
म्हणजे तेवढे कठोर सुद्धा ते होते, की आपल्या एखाद्या गोष्टीमुळं कुठल्याही गोष्टीच्या म्हणजे चांगले वाईट जे काही परिणाम होतील ते स्वतः त्याचा अभ्यास करून तसा ते निर्णय घेत होते. त्याच्यामध्ये हलगर्जीपणा ते अजिबात करत नव्हते. खरंच याच्यामधून एक ऐतिहासिक वारसा तर समजतोय, पण त्याचप्रमाणे सरदार भीमराव पाटणकर यांच्याविषयी सर जे सांगताय त्याच्यामधून समजतंय की एखादी गोष्ट आपल्याला मुख्य आपण असलो तरी पण प्रत्येक गोष्टीचा कसा विचार केला पाहिजे किंवा शिक्षणाबद्दल त्यांची असणारी तळमळ पण या ठिकाणी समजते आणि कुठं कठोर व्हायचं आणि कुठं एखाद्याला मदत करायची ते पण खऱ्या अर्थाने त्यांना खूप चांगल्या पद्धतीने समजत होतं सर, असंच त्यांनी म्हणावं लागेल. एक रयतेचा आपण म्हणतो ना कल्याण कसं साधावं ते स्वतः त्याचाच जागेत असल्यामुळं बहुतांशी डोंगर कपाऱ्यावर त्यांच्या सगळ्या मालकीच्याच जागा. त्या कालखंडामध्ये तिथं राहणारा धनगर समाज हा हा. विस्थापितच व्हायचा. म्हणजे त्याला स्वतःची जागा नव्हती, शेती करायची हे नव्हती आणि त्याची भटकंती होत राहायची. ही गोष्ट ज्यावेळेस भीमराव पाटणकरांच्या लक्षात आली, सरदार भीमराव पाटणकरांची, त्यावेळेस त्यांनी विस्थापन थांबावं, त्याला स्थिरता यावी, त्याचं जीवनमान सुधारावं म्हणून त्या कालखंडामध्ये स्वतःच्या असणाऱ्या जमिनी सुद्धा त्यांनी त्या धनगर समाजाला दिल्या. खूपच मोठं असं कार्य आहे सर. या ठिकाणी सर ह्या पेट्या कसल्या हा, आहेत? हे देवस्थानची जी काही साहित्य आहेत, मग ते भोजनाचं असेल किंवा अन्य कुठलं असेल, ते सगळे भांडी त्यांनी व्यवस्थित लावलेले. तुम्हाला बघा प्रत्येक पेटीवर नंबर टाकलेले आहेत आणि त्याच्या अपडेट याद्या आहेत. म्हणजे कुठल्या पेटीत काय आहे आणि किती नंबरला आहे हे सगळं तुम्हाला म्हणजे व्यवस्थित सगळं डिसिप्लिन. हे दर रामनवमीला ह्याचा उपयोग होत असतो दरवर्षी आणि सगळी ऐतिहासिक भांडी वगैरे तिथे आणि ठेवलेली नंबर सुद्धा सर टाकून ठेवले नंबर टाकलेले आहेत प्रत्येक ह्याच्यावर, की त्या ह्याच्यामध्ये तुम्ही 15 आता हा 15 नंबरचं कपाटात आहे, हे तुम्हाला 15 नंबरच्या कपाटात काय भांड आहे किंवा कुठली वस्तू आहे ते तुम्हाला ते लगेच कळणार. त्यांनी याद्या करून ठेवलेली आहे. इथं हे देवस्थानासाठी वापरत असलेली भांडी पण आहेत. होय होय होय, सगळी लावून ठेवलेत बघा. त्या काळातले आहेत, त्या काळातले सगळे. म्हणजे किती वर्षापूर्वी सर म्हणाला तुम्ही? 370 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे, पण ही भांडी नाही म्हटलं तरी शतकं झाली, एक किंवा 100 वर्ष तरी होऊन गेली असणार. पण हे ठेवलंय आणि एकदम व्यवस्थित डिसिप्लिन. आणि हे जे आहे हे राम मंदिराचं माजगर आहे. इथं प्रत्येक गोष्ट धार्मिक म्हणजे सगळं पाळलं जातं आणि सगळ्या गोष्टी सोहळ्यानंच केल्या जातात आणि दररोज प्रभू रामचंद्राचा जो प्रसाद आहे तो या माजघरातून तयार होऊन मग प्रभू रामचंद्राच्या आरतीच्या वेळेला दररोज जातो त्या ठिकाणी. तुम्ही पण सर एक प्रकारे इथं जी सेवा देत आहात आणि खऱ्या अर्थानं जो इतिहास तुम्ही वाड्याचा पण सांगताय आणि राम मंदिराचा पण सांगताय, त्याच्यामध्ये तुम्हाला पण काय जाणवतं इथं वावरत असताना? इथं आल्यानंतर खरं सांगू का, एक प्रकारची ऊर्जा आहे इथं. म्हणजे आपल्याला जे समाधान, आत्मिक समाधान, शेवटी भौतिक समाधान तुम्हाला पैसे मिळू शकतं, म्हणजे आत्मिक समाधान आहे ते खूप महत्वाचं खूप या ठिकाणी ते इथं आपल्याला मिळते. एक प्रकारची एनर्जी या ठिकाणी. सर मला अजून एक सांगा, या वाड्याला शिक्का मेन्शन असं नाव पडलेलं आहे, हे नाव थोडंसं वेगळं वाटतं. नक्की याच्या पाठीमागं काय आहे, म्हणजे का म्हटलं जातं? शिक्का मॅन्शन ही एक मिळालेली त्यांना एक पदवी म्हणा किंवा तो अधिकार आहे त्यांना, की इथला जो कारभार करत असताना अधिकृतरित्या आपण जे एखाद्या गोष्टीवर मोहर उठवणे किंवा त्याला अधिकार देणे, शिक्का उमटवणे, हे सगळे अधिकार या घराण्याला होते, म्हणून ते शिक्का मेन्शन म्हणतात. नंतर इंग्रजी राजवट आली, ब्रिटिशांचा कारभार ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस यांना इंग्रजांनी अधिकार दिले होते. म्हणजे आज जसे आपण तहसीलदार किंवा म्हणतो तसे न्यायदंडाधिकारीचे अधिकार यांना होते पाहण्याची. त्या दृष्टिकोनातून सुद्धा अधिकार आल्यानंतर आपोआप शिक्का किंवा ह्या गोष्टी येतात, तर सगळा मान त्यांना होता त्या काळात. म्हणजे कुठलेही काही घडलं तर त्याचा न्याय देण्याचं काम इथं होत होतं. सुद्धा अधिकार त्यांना दिले होते. आणि मुळात सरदार भीमराव पाटणकर यांना ब्रिटिशांनीच त्या कालखंडामध्ये फर्स्ट क्लास डेक्कन सरदार म्हणून त्या सुद्धा त्यांचा मान, ऑल इंडिया रेडिओवर सुद्धा त्यांचं भाषण झालेलं आहे. भाषण झालेलं आहे. आणि व्हिक्टोरिया राणीचा त्या कालखंडामध्ये ज्यावेळेस दिल्लीला एक सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यावेळेस भीमराव पाटणकर सुद्धा त्यावेळेस त्या सत्कार समारंभाला त्यावेळेची तलवार, पगडी हे सुद्धा जतन करून ठेवले. त्यांचीच आहे ती. म्हणजे की प्रत्येक गोष्टी जतन करून ठेवलेत आणि याला व्यवस्थित नंबरिंग सुद्धा केलेलं आहे. म्हणजे एक शिस्तबद्ध तुम्ही म्हटला तसंच
त्याचीच या म्हणजे काही ठिकाणी गोष्टी आपल्याकडे शिकण्यासारख्या आहेत. शिकण्यासारख्याच आहेत खरंच. मला त्यांच्या सगळ्यात मी आतापर्यंत सगळ्यात खूप गोष्ट मला आवडली हा. की किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा. हम्म. की आम्ही आज कोणाला जर भेटायला गेलो तर कधीही वेळ पाळत नाही, कधीही जायचं. मग त्या समोरच्या माणसाला वेळ आहे किंवा नाही, किंवा त्याची त्याची हा काय अडचण आहे का नाही, या गोष्टी आम्ही अलीकडच्या काळामध्ये खूप कमी पाहतो. आता तो आपल्याला लगेच प्रत्येक गोष्ट हो. पाहिजे असते, पण गडबड. तसं नाहीये. हा. भाऊसाहेब पाटणकर, त्यांना भाऊसाहेब पाटणकर म्हणजे भाऊसाहेब पाटणकरांना जर कुणाला भेटायला जायचं असेल हा. तर ते स्वतः अगोदर तसं त्या कालखंडामध्ये एक पत्र पाठवत होते. पत्र पाठवायचे, पत्र पाठवून त्या माणसाची वेळ किंवा त्या माणसाला भेटण्याची इच्छा प्रदर्शित करत होते. स्वतः पाठवायचे. स्वतः पाठवायचे आणि मग नंतर त्याची भेट घ्यायला जायची. हा एक गुण त्यांचा मला खूप आवडला होता. आणि बरंच त्यांच्याकडनं म्हणजे जरी आम्हाला पाहता आले नाही तरी सुद्धा त्यांचा जो कारभाराची ज्या काय त्यांनी आज साक्ष आहे तिथं, त्याच्यावरनं बऱ्याचशाच गोष्टी मलाच नव्हे सर्वांच्यासाठी त्या प्रेरणा देत किंवा शिकण्यासारख्या आहेत. आणि आज सुद्धा आनंद या गोष्टीचा आहे की तोच कारभार आज सुद्धा त्यांच्या वंशजांच्याकडनं तो पुढे चालू आहे. नक्कीच. म्हणून तर सर तुमच्याशी बोलण्याचा प्रसंग आला किंवा आम्ही गप्पा मारल्या, कारण हा वाडा जरी जुना दिसत असला तरी तुमच्याकडून ती माहिती प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचणं खरं गरजेचं होतं, कारण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने डिटेलमध्ये सांगितलं. वरती आपल्याला दरबार काही बघायला मिळाला नाही, पण तिथं पण संग्रही वस्तू आहे असते त्या त्यांच्या काळाला. जुन्या पुराण सगळ्या. आणि एक आनंदाची अशी गोष्ट आहे की आता जे आहेत विक्रमसिंह दादा पाटणकर, त्यांना नाणे कलेक्शनचा फार मोठा छंद छंद होता. आहे. आणि आज जर त्यांच्या नाणी बघितले तर अगदी पुरातन म्हणजे शिवकालापासून आज अखेरचे अनेक नाण्यांचा त्यांच्याकडे संग्रह आहे. भविष्यामध्ये या ठिकाणी एक वस्तू संग्रहालय उभं करण्याचा त्यांचा मानस आहे. ते जर झालं तर अनेक या म्हणजे चांगली गोष्ट सगळ्यांनाच या गोष्टी आणि बघता येतील. बघता येतील खरंच आणि चांगल्या गोष्टी होत घडतील. आधी म्हणजे पाटण म्हटलं की सगळं पर्यटकांना एक पर्वणीच म्हणता येईल. पर्वणी प्रत्येक म्हणायचं. ठिकाणी प्रत्येक गोष्ट आज बघायला जे मिळत काय असेल. थोडंफार पाटण तालुक्यामध्ये जे पर्यटन आहे ते खरं तर विक्रमसिंह पाटणकर दादांचीच देण आहे. एक दूरदृष्टी लाभलेला नेता कसा असावा हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. आणि पुढे तुम्ही संग्रहालय करणार म्हणताय तर ते सगळ्यांच्या पर्यंत पोहोचेल नक्कीच. आणि त्यासाठी सुद्धा शुभेच्छा की लवकरात लवकर ते व्हावं आणि सगळ्यांना इथं येऊन ते पाहण्याची संधी मिळावी. आणि ज्या आता आम्ही काही थोड्या गोष्टी या वाड्याच्या बद्दलच्या इतिहासाची पार्श्वभूमी जे तुम्ही सांगितलं ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु भविष्यामध्ये जसं तुम्ही सांगताय तसं एखादं संग्रहालय झालं तर नक्कीच त्याही पेक्षा अनेक ज्या गोष्टी आपण बघितलेल्या नाही त्या आपण खरं प्रेक्षकांना लोकांना बघायला उपलब्ध होतील. खरंच खूप शुभेच्छा त्यासाठी पण. आणि तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून खूप अशी महत्वाची माहिती प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सरदार पाटणकरांचे वंशज असू देत, त्यांचा इतिहास असू देत किंवा कशा पद्धतीने हे राम मंदिराची प्रतिष्ठापना झाली मूर्तीची ते पण तुम्ही सांगितलं. आणि जसं तुमच्याशी बोलत होतो, तुमच्या गोष्टी ऐकत होते त्यावेळी असं वाटत होतं की खरंच पूर्वीच्या काळी कसं होत असेल हे डोळ्यासमोर एक चित्र उभं राहत होतं. अशा पद्धतीने तुम्ही माहिती दिली. खरंच तुमचं मनापासून मी आभार मानते की तुम्ही एवढी महत्वपूर्ण माहिती आज एक ऐतिहासिक वस्तूंचे जतन करण्यामध्ये एक माहिती तुम्ही प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली. त्यामुळे तुमचं मनापासून मी आभार मानते. परमेश्वर